खेळता खेळता आरोग्याचे धडे कोळसा येथे बाल आरोग्य मेळाव्याने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याची जागृती। नमस्कार, आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। कोळसा येथील महत्त्वाची शैक्षणिक व आरोग्य विषयक बातमी। कोळसा येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्य जागृतीसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय। विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे देसाई फाउंडेशन आणि उगम ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बाल आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आलाय। या आरोग्य मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे खेळाच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण, विद्यार्थ्यांना कंटाळवाण्या भाषणांऐवजी सापशिडी, रिंग फेकणे, आहाराचे वर्गीकरण, सकस आहार, पोषक थाळी, माझ्या ताटात काय, जोड्या लावा, एक टप्पा अशा विविध शैक्षणिक खेळांद्वारे आरोग्य आणि शिक्षण यांचा अतूट संबंध समजावून सांगण्यात आला। याच मेळाव्यात सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली। विशेषतः विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन तपासणी करून आवश्यक त्या सप्लिमेंट्स देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात आले। खेळांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ, श्री सचिव अंकुशराव बेंगाळ, उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ, मुख्याध्यापक श्री शिंदे आरबी, श्री सरकटे व्हीएस आणि यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन व आयोजन प्रत्यक्ष संचालक दिशांत पाईकराव, कार्यक्रम व्यवस्थापक विकास कांबळे, सिद्धार्थ भिनोले, बुद्धभूषण पातोडे, डॉक्टर संदीप घुगे, डॉक्टर ऋतुजा घुगे, ओमकार भालेराव, गोविंद अंभोरे आणि सर्व स्वयंसेवकांच्या सहकार्याने पार पडले। या प्रसंगी देसाई फाउंडेशन, उगम ग्रामीण विकास संस्था यांचे प्रतिनिधी तसेच विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदरीतच विद्यार्थ्यांचे आरोग्य, शिक्षण आणि भविष्य घडवणारा हा बाल आरोग्य मेळावा कोळसा परिसरात कौतुकाचा विषय ठरतोय। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। पाईकराव सरांचा मुलगा आज उपस्थित आहे आणि त्यांची सर्व टीम, त्यांची सर्व कर्मचारी। मला सरांचा काल फोन आला आणि सरांनी सांगितले की शेनगाव तालुक्यामध्ये तुमची एक शाळा निवडलेली आहे, तर तिथं यापूर्वीही आपल्या कयाधू नदीच्या स्वच्छतेसाठी त्यांनी प्रोग्राम एक हातात घेतलेला होता। त्या कार्यक्रमासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते आणि या शाळेच्या ग्राउंडमध्ये आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।